रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज तुम्हाला बाल्कनी बघूनच अंदाज आला असेल, आणि कारण की अंदाज येण्यासारखाच विषय आहे। 2000 कार्पेटचा 4 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट एक नंबर आहे, घरातले व्हायब्रेशन एक नंबर आहेत, बिल्डिंग नवी कोरी आहे। पण हा फ्लॅट हा टॉप फ्लोअरवरती आहे, कारण की टॉप फ्लोअरवरती हा 4 BHKचा फ्लॅट आहे। व्ह्यू मात्र अप्रतिम आहे, कारण जर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये बघितलं तर मग मात्र तुम्हाला येऊरचा डोंगर हा पूर्णपणे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा नक्की दिसतो। किंवा जर तुम्ही बाकी इकडे हिरणनंदिनी इस्टेटच्याकडे जरी फिरलात तर हिरणनंदिनी इस्टेटच्या सगळ्या बिल्डिंग्स दिसतात, खाडी दिसते। हे सगळं अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगला व्ह्यू बाकी तुम्हाला घरामधनं नक्की चांगला मिळतो। आणि जर तुम्ही तुमच्या घरातनंच बघितलं तर 3 मिनिटाच्या अंतरावरती कासारडोली मेट्रो स्टेशन असणार आहे, आणि त्या कासारडोली मेट्रो स्टेशनलाच लागून सद्गुरू फ्लॉरेन्सा नावाचं कॉम्प्लेक्स हे सिंगल बिल्डिंग असणार आहे, जिथे स्विमिंग पूल वगैरे नसेल पण गार्डन, जिम त्या सगळ्या गोष्टी आहेत। हॉस्पिटल, बाकी सगळ्या गोष्टी खाली रोजच्या रोज मिळतात, कारण एकदम घोरडबंदर टच असणारा हा 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट मी सांगितलं त्याप्रमाणे 2000 कार्पेट असणारा हा 4 BHKचा फ्लॅट आहे। 12,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा 4 BHKचा फ्लॅट आहे। 4 पार्किंग असणारा हा 4 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट बाकी अनयूज, अनटच आणि खूप मोठा हा फ्लॅट तुम्हाला नक्की मिळणार आहे। जर आपण घराच्या बाहेर पडायचा विचार केला तर हा नॉर्थ वेस्ट फेसिंगचं घर आहे। समोर पण 4 BHK आहे, ह्या साईडला पण 4 BHK, म्हणजे दोनच तुम्हाला घरं ह्या फ्लोअरवरती असणार आहेत। 1 लिफ्ट, 2 लिफ्ट आणि टोटल 3 लिफ्ट, 2 फ्लॅट, लिफ्ट मात्र 3 आहेत। म्हणजे तुम्ही समजू शकता किती चांगला आणि किती मस्त हा फ्लॅट नक्की असणार आहे। जर तुम्ही घराच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला ईस्ट ह्या साईडला असणार आहे आणि साऊथ ह्या साईडला असणार आहे। अशा पद्धतीचा हा सुंदर आणि मोठा फ्लॅट आहे। जर तुम्ही शेवटच्या बेडरूमला जर आपण गेलो आणि इकडचं शेवटचं बेडरूम जर बघितलं तर ह्या घराचा अंतर बाकी एक नंबर आहे, कारण कार्पेटच फक्त 2 गुंठे, म्हणजे 2 गुंठ्याची जागा झाली, 2 गुंठे एकत्र होतील एवढी मोठी जागा ही खरं ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे। ह्या फ्लॅटचा तुम्ही हॉल बघितला तर हॉल तुम्हाला जाणवेल की बाबा हा हॉल खरोखर प्रशस्त, खरोखर मोठा। आता हे सगळं जे घर आहे हे लक्झरी मधलं घर आहे, आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे। मोठ्या माणसाचं काम आहे किंवा हौशी माणसाचं काम आहे, पण ज्या माणसाला खरोखर खूप मोठं घराची अपेक्षा आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हे घर खूप सुंदर नक्की असू शकतं। कारण याच्यात असं चुकीचं काढण्यासारखं काहीच नाही। ठाणा स्टेशनपासून मात्र हे 10 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे, पण घर बाकी एक नंबर असणार आहे। क्वालिटी पण चांगल्या कन्स्ट्रक्शनची बनवलेली, बाल्कनी तुम्ही बघितली किती मोठी नक्की असणार आहे। तर आता आपण जर घर बघायचं, समजा हा घराच्या आतमध्ये आल्यानंतर पलीकडल्या साईडला काय बेडरूम्स आहेत आणि ह्या साईडला काय बेडरूम्स आहेत, तर आपण पहिले ह्या साईडला जाऊ। ह्या साईडला नंतर इथं त्यांना हा जो स्पेस तुम्हाला दिला गेलेला आहे, हा तुम्ही मंदिर बनवा किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय बनवायचं ते बनवा, पण त्याच्यासाठी एक अशी मोठी जागा हे बनवायची, तुम्ही त्या पद्धतीनं बनवू शकता। पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे खूप मोठं असं किचन मिळणार आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल, जे तुम्ही बघू शकता खरोखर गॅसची पाईपलाईन वगैरे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी आलेली आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं गॅस कनेक्शन आहे। इकडं पुढं स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला किचनला दिले गेलेले असणार आहे। 4 पार्किंग स्टॅग असणार आहेत, म्हणजे एकावर एक 4 अशा टोटल 4 पार्किंग मिळतील। नंतर हा तुमचा वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला असणार आहे। आणि इकडे जर आला तर इथे परत थोडीशी डक्ट आहे, जी डक्ट तुम्ही वापरात घेऊ शकता। एवढं मोठं डक्ट तुम्हाला इकडे ह्या साईडला पण खरं मिळतोय। अशा पद्धतीचं खरं हे आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक मोठा असा कॉमन बेडरूम आहे, जो याची साईज जरी तुम्ही बघितली तर मस्त आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे। हा कॉलम आतमध्ये आल्यानंतर थोडंसं ॲडजस्टमेंटला हे आहे, पण इथे तुम्हाला याचं स्टोरेज वगैरे करता येईल। इथं परत एक चांगली मोठी अशी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला याच्यातनं पण मिळते। सकाळचं ऊन बाकी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळीकडे येणार आहे, कारण ह्या साईडला ईज जास्त आहे। अशा पद्धतीचं खरं हे घर तुम्हाला इकडं मिळणार आहे। याच्यात आपल्याला तोशिबा कंपनीचे AC पण या घरासोबत नक्की मिळणार आहे। नंतर पुढे जर आपण आलो, हे बेडरूम आहे। ह्या बेडरूममध्ये आपण आल्यानंतर इमिडिएटली जर तुम्ही इकडे आला तर इथं तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगलं आणि मोठं ह्या साईडला पण मिळतं। त्याच्यानंतर परत इथे पण एक डक्ट आहे, जो तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीतरी कामात आणू शकता। अशा पद्धतीचं तुम्हाला इकडं पण हे आहे। नंतर पुढे आलात तर पुढे आल्यानंतर एक मोठा बेडरूम मिळतो। हा बेडरूममध्ये पण तुम्हाला एक AC दिलेला आहे। ह्या साईडला जर आलात इथं मोठं कपाट तुम्हाला सेट करता येईल, एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथे उपलब्ध मिळणार आहे। अशा पद्धतीचं हेही बेडरूमची साईज जर बघितली तुम्हाला खरोखर चांगली मोठी नक्की मिळणार। असेच बेडरूम्स तुम्हाला पलीकडल्या साईडला पण मिळणार आहेत। आणि इथे आलात तर परत इथं पण स्टँडिंग बाल्कनी थोडीशी आतमध्ये बाहेर जरी घ्यायची म्हणली तरी मला असं वाटतं तुम्हाला घेता येईल।
आणि असा याचा पण असा मोकळा ढाकळा सगळा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममधनं पण मिळू शकतो, म्हणजे मिळणार आहे. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आपण जर पुढच्या साईडला गेलो तर तसं बघितलं बघा, ह्या बिल्डिंगला OC CC सोसायटी ते सगळं झालेलं आहे. पण सगळं काय असं क्लीन आहे. खाली कमर्शियल आहे, वेलनेस आहे, ते लेन्स कार्ड, ते चष्मेचं दुकान ते सगळं आहे. त्याच्यामुळे भाजीपाला ते सगळ्या गोष्टी लागणार आहेत तुम्हाला, जवळची जवळ सगळ्या मिळणार आहेत. नंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येतो, ह्या साईडला तर तू बघितलं एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथं हॉलच्या साईडला इथं उपलब्ध मिळते. पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला परत इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथे पण दिलं गेलेलं आहे. हेही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे नक्की मिळतं. पुढं गेल्यानंतर एक तुमचा ह्या साईडला जर आलात तर इथं तुम्हाला परत मोठा बेडरूम असणार आहे, जो तुम्ही बेडरूम बघू शकता अशा पद्धतीचा खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूम. प्लस तुम्ही जर इकडे आलात तर इथे मात्र परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी, पण ही स्टँडिंग बाल्कनी जर बघितली हे इथून चालू होती लांबपर्यंत जाते, म्हणजे खूप मोठी ही स्टँडिंग बाल्कनी पण तुम्हाला इकडनं लांबलचक अशी चांगली मिळते, जिथे ग्रिल वगैरे सगळं सेट केलेलं आहे. व्ह्यू वाईज तुम्हाला मी सांगितलं डोंगराचा व्ह्यू मात्र क्लिअर, आणि जी-क्रॉप IT पार्क, हायपर सिटी मॉल हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी एकदम क्लीन. खाली जर बघितलं तर विजय पार्क नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे, तेही तुम्हाला दिसतंय. तर त्या सगळ्याच अँगलने बघितलं तर खूप मोठं घर मात्र इथं आहे. इथं पण तोशिबा कंपनीच तुम्हाला एक AC. इकडे जर आपण एंट्री केली तर इथं तुम्हाला कपाट बनवण्यासाठी खूप मोठी अशी वेगळी जागा दिलेली आहे. तुम्ही ते कपाट बनवा, तुम्हाला काय बनवायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. परत इकडे मोठं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे पण दिलं गेलेलं तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यात जॅगवारचं फिटिंगसुद्धा, प्लंबिंग, अनयूज अनटच कोरा फ्लॅट आणि मोठा कार्पेट जर कोणी बघत असेल त्या माणसांसाठी आणि हायर फ्लोअरला फ्लॅट बघत असतील तर मला असं वाटते त्यांच्यासाठी हा खूप सुंदर आणि चांगला ऑप्शन नक्की आपल्याला असू शकतो. तुम्ही जर तिकडनं बघितलं, त्या बेडरूमची जर बघितलं तर इतक्या लांब तुम्हाला वाटतं, इथून जर बघितलं किती लांब दिसते बघा, इतकी असं म्हणजे खूप लांब लचक तुम्हाला हा फ्लॅट मिळतो. नंतर पुढे आला तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला दिलं गेलेलं असणार आहे. इथे डक्ट, परत इकडे पण वेगवेगळे डक्ट आहे. तुम्ही तुमच्या आर्किटेक्टला विचारून इथं डक्टचं कसं काय करता येईल ते करू शकता. इथं परत खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं आरसा बिरसा लावून तयार असणार आहे. नंतर जर बाहेर आला तर हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला जरी आलात तर तुम्हाला वॉशरूम तिकडे दाखवलं, नंतर हा बेडरूम आहे. त्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर खरोखर चांगल्या मोठ्या पद्धतीची नक्की असणार आहे. इथे जर तुम्ही आलात इथं पण मोठं कपाट लागेल, एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथे उपलब्ध मिळणार आहे. हा तुमचा सुंदर आणि मोठा परत बेडरूम आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात इथे तुम्हाला परत एक वॉकिंग किंवा मग स्टँडिंग बाल्कनी जरी तुम्ही म्हटलात तर ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडनं दिसते. म्हणजे इकडनं जरी व्ह्यू बघितला तर इकडनं पण व्ह्यू सुंदर आहे. तुमचं खाली जर बघितलं तुमचं कॉम्प्लेक्सचं जे गार्डन आहे तेही तयार तुम्हाला मिळणार आहे. तर स्विमिंग पूल नाही, बाकी जिम वगैरे सगळं इथं उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 4 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी मोठा कार्पेटचा 4 BHK बघत असतील, मोठं घर बघत असतील आणि त्या लोकांसाठी मात्र हे घर सुंदर नक्की असू शकतं. नवा कोरा फ्लॅट पाहिजे, क्वालिटी चांगलं कन्स्ट्रक्शन पाहिजे, बाल्कनी पण पाहिजे, हवा घरामध्ये पाहिजे, लाईट घरामध्ये पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं जर कोणाचं काही रिक्वायरमेंट अशा पद्धतीचं असेल तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम नक्की असू शकतो. राहिला प्रश्न थोडं अर्जन्सी असल्या कारण हा फ्लॅट त्या रेटमध्ये पण तसंच देण्यात येणार आहे. आपण हा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये काढला होता अगोदर खूप, त्यावेळेला रेट्स वेगळे होते. आताची परिस्थिती ह्याला बिल्डिंगला OC CC सगळं आलेलं आहे. तरी पण तेवढ्यातनं पण इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, त्या 4 पार्किंग सहित 2000 कार्पेट सहित ह्या सगळ्या गोष्टींचा जर सगळा विचार करून जर त्याची किंमत आहे 3,75,00,000 रुपये ठेवलेली किंमत आहे. 3,75,00,000 रुपये ठेवलेली किंमत असणार आहे. त्याच्यामध्ये अजून पैसे कमी होणार आहेत, पण आता सांगताना ही किंमत कोटिंग अमाऊंट हीच असणार आहे. निगोशिएशन किंवा त्याच्यात कमी करणे हा प्रकार उपलब्ध असणार आहे. पण आता तुम्ही म्हणणार की एकदमच ह्या किमतीत द्या, तर ते नाही, पण काहीतरी त्याच्यात मान सन्मान चांगल्या पद्धतीचा करता येऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे निगोशिएशन मात्र होईल चांगलं. टॉप फ्लोअरचा फ्लॅट आहे, म्हणजे जो टॉप फ्लोअर म्हटलं तर 29 माळ्याची बिल्डिंग आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा 24 माळ्याची बिल्डिंग आहे, तर 24 फ्लोअरवरती हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. तर मला असं वाटतं ज्यांना ह्या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवून देऊ, कारण फ्लॅट खूप मोठा आहे. बाकी फर्निचरचं काम मात्र तुम्हाला सगळं करावं लागणार आहे. मी त्या गोष्टींचा पण तुम्ही विचार ठेवा आणि मग त्याच्यानंतर मला फोन करा. मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवेल. आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ आपण बघत राहा, जास्तीत जास्त आम्हाला सबस्क्रायबर्स करा, आमचे घरं नेहमी बघत राहा. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.